यानंतर बातमी मुंबईमधून। मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। येत्या 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईत थांबण्याचे स्पष्टपणे निर्देश दिलेत। 9 फेब्रुवारीला आंगणेवाडीच्या जत्रेनिमित्त कोकण पट्ट्यातील काही नगरसेवक भराडी देवीच्या दर्शनाला जाण्याची शक्यता व्यक्त होतीये। त्याची दखल घेऊन सर्व पक्षांकडून अतिरिक्त सावधगिरी घेण्यात येतेय। ठाकरेंच्या शिवसेनेने तर स्पष्ट बहुमत नसतानाही खबरदारीचा पवित्रा घेऊन आपल्या नगरसेवकांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुंबई न सोडण्याचे निर्देश दिलेले आहेत। महापौर निवडणूक तोंडावर असताना आपलं संख्याबळ अबाधित ठेवण्यासाठी सर्व पक्षांनी नगरसेवकांवर लक्ष केंद्रित केलंय। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमुळे पुढील काही दिवस मुंबईत राजकीय घडामोडींना अधिकच वेग येण्याची शक्यता आहे। तर मुंबईमध्ये 11 फेब्रुवारीला महापौर उपमहापौरांची निवड होणार आहे आणि तत्पूर्वी आता राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। सर्व पक्ष आता विशेष खबरदारी घेत आहेत। नवनिर्वाचित सगळ्या नगरसेवकांना मुंबईमध्येच थांबण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। खास करून ठाकरेंनी अशा स्वरूपाचे निर्देश दिलेत। तर मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सहयोगी गट स्थापन करण्यावर दोन्ही पक्षांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे। मात्र दोन्ही पक्षांचं अद्याप सूत जुळलेलं नाहीये। शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकृत नगरसेवक पद हवंय, तसंच एल वॉर्ड प्रभाग समितीचं अध्यक्षपद आणि काही महत्त्वाच्या समित्यांवरही सदस्यपद हवंय। शिवसेनेकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं अद्याप गटनोंदणी केलेली नाहीये। तर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेकडे उपमहापौर आणि सुधार समितीचं अध्यक्षपद जाऊ शकतं। मुंबईमध्ये उपमहापौरपदी महिला उमेदवार येणार हे जवळपास निश्चित झालंय। शिवसेना सुधार समिती अध्यक्षपद पुरुष नगरसेवकाकडे देण्याची शक्यता वर्तवली जाते। उपमहापौर पदासाठी तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। तर या संदर्भात अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, आता शिवसेनेच्या वाटेला नेमकी कुठली पदं येतील आणि त्यासाठी कुणाचं नाव चर्चेत आहे? माधवी, नक्कीच आपण पाहतोय की मागील अनेक दिवसांपासून भाजपसोबत ज्या बैठका चालू होत्या, या बैठकांमध्ये आता उपमहापौर आणि सुधार समिती जी महत्वाची मानली जाते, ही दोन जी महत्वाची पदं आहेत जवळपास शिवसेनेला आता मिळणार आहेत। 11 तारखेच्या या निवडणुकीनंतर महापौर निवडीच्या उपमहापौरपदी महिलेची निवड हे जवळपास आता निश्चित मानलं जात आहे। कारण आतापर्यंतचा इतिहासच आहे की महिला महापौर असल्या की उपमहापौर हे देखील महिलेकडेच मागील अनेक वर्षांपासून देण्यात आलेले आहे। या दोन पदांकरिता किंवा उपमहापौर पदांकरिता सध्या अनुभवी या दोन महिला आहेत शिवसेनेमध्ये। त्यामध्ये तृष्णा विश्वासराव, ज्या 2014 मध्ये सभागृह नेत्या देखील राहिल्या होत्या आणि त्याच वेळी ज्या महापौर हे पद अनुसूचित जाती जमातींसाठी होतं, त्यावेळी देखील यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। मात्र स्नेहल लंबेकर यांची निवड झाल्यानंतर अगदी थोडक्यात महापौर पद हे जाधव यांच्याकडनं हुलकावलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा उपमहापौर पदासाठी या दोनही ज्येष्ठ वरिष्ठ पक्षातल्या नेत्यांची चर्चा त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते। आता एकनाथ शिंदे नेमकी ही पद कुणाला देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। गटनेतेपदी देखील या दोघांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्या ठिकाणी तरुण चेहरा एकनाथ शिंदेंना द्यायचा होता, त्यामुळे पुन्हा एकदा अमय घोले यांना गटनेतेपद देण्यात आलं होतं। मात्र आता सुधार समिती आणि उपमहापौर पद या दोनही पदी नेमकी कुणाची नेमणूक होते हे येणाऱ्या 11 तारखेला आपल्याला जवळपास कळेलच। मात्र उपमहापौर पदासाठी या दोन महिलांची म्हणजे तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। सूरज, धन्यवाद या माहितीसाठी। तर भिवंडी